तुमची संपत्ती तुमच्या इच्छेप्रमाणे योग्य व्यक्तीला योग्य वेळेला मिळवण्याच्या प्रोसेसला वेल्थ प्रिझर्वेशन म्हणतात. आणि त्या डेथ नंतर त्याचा पैसा मॅनेज करण्याची ज्या वेळेला फॅमिलीची वेळ येते तर त्यांना तुम्ही कसं वेल्थ प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजीसाठी हेल्प केले? प्रॉपरली तुमच्या वेल्थला प्रिझर्व केलं तर त्याचा उपभोग पण तुम्ही करणार आणि नेक्स्ट जनरेशनला पण उपभोग करण्यासाठी तुम्ही एक लीगल स्ट्रक्चर क्रिएट करणार. तुमच्या संपत्तीतला कोणता भाग कोणत्या व्यक्तीला कोणत्या वेळेला किती प्रमाणामध्ये कोणत्या कारणासाठी पोचवायचा आणि ते सोर्स कशा पद्धतीने झाले पाहिजेत. 3 जनरेशन वेल्थचा उपभोग घेते आणि 3rd जनरेशनकडे वेल्थ येत नाही. याचं मेन रिझन आहे की बरेचसे लोक वेल्थला प्रॉपर प्रिझर्व नाही करू शकत. वेल्थ प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केली? वयाच्या 55 वर्षी स्पेसिफिकली नोकरी करणारी व्यक्ती जर प्रॉपर प्रिझर्व नाही केलं तर एंटायर जी कमवलेली वेल्थ आहे ना, ही कमवलेली वेल्थ गमवायला जास्त वेळ नाही लागणार. वडिलांच्या निधनानंतर 80-85 कोटी मिळत आहे, पण त्या फॅमिली मेंबर्सला त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे माहीत नाही आहे, तर ती वेल्थ डिस्ट्रॉय तर होईलच. फॅमिली ट्रस्ट क्रिएट करण्याचे मुख्य बेनिफिट्स कुठले की जेणेकरून ती संपत्ती जास्तीत जास्त काळ शिस्तबद्ध पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत जाऊ शकते? जे लोक वेल्थ क्रिएट करण्यासाठी सिरियस आहेत, वेल्थ प्रोटेक्ट करण्यासाठी सिरियस आहेत, प्रिझर्व करण्यासाठी सिरियस आहेत, त्या व्यक्तींनीच हा पॉडकास्ट बघावा. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एका नवीन विषयावर भेटत आहोत. माझं नाव धनश्री सगरे. सिक्रेट्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम या पुस्तकाची मी को ऑथर आहे आणि गेले 14 वर्षांपासून मी फायनान्शियल डोमेनमध्ये कार्यरत आहे. तर आजचा विषय हा पैसे कमवणं नाही आहे. आजचा विषय हा आहे की जो काही पैसा कमवला आहे तो पैसा खरंच तुमच्या पश्चात तुम्ही नाही आहेत तर तो सुरक्षित आहे का? तुम्ही नाही आहेत तर तुमची फॅमिली की तुमच्या वाईफसाठी किंवा तुमच्या मुलांचं फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी मॅनेजमेंट तुम्ही केलेलं आहे का? बऱ्याचशा कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्स, ॲडव्होकेट्स किंवा इंजिनियर्स आहेत किंवा जेवढे पण जे काही एंटरप्रेन्योर्स आहेत ते पैसे तर चांगले कमवतात, बट पैसे मॅनेज पण करतात असं ते म्हणतात आणि खूप सारी संपत्ती पण क्रिएट करतात. रिअल इस्टेट म्हणा, म्युच्युअल फंड्स म्हणा, गोल्ड म्हणा, RDFD म्हणा, या काही सानिध्यातून पैसा जमा तर करतात. पण तुमच्या पश्चात तुम्हाला जर काही झालं तर त्यानंतर या संपत्तीला योग्य पद्धतीने नियोजन करून त्याला प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन विषयी काही विचार केलेला आहे का? तो आजचा विषय जर बघितला तर वेल्थ प्रोटेक्शन किंवा वेल्थ प्रिझर्वेशन आणि त्याही व्यतिरिक्त त्याचं फॅमिली ट्रस्ट डीड स्ट्रक्चर कशा पद्धतीने असायला हवंय हे जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या आजचे खास गेस्ट आहेत मिस्टर नितीन गाडगे, जे हिरण्य वेल्थ ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे फाउंडर आहेत आणि गेले 17 वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी मोर दॅन 3000 पेक्षा जास्त फॅमिलीजला सपोर्ट केले, फायनान्शियली फ्री करून देण्यासाठी पण एफर्ट्स केलेत आणि इवन बऱ्याचशा क्लायंटच्या फायनान्शियल लाईफमध्ये त्यांनी त्यांच्या पैशाला प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजीसाठी पण खूप मोठ्या स्ट्रॅटेजी केलेल्या आहेत. तर मी नितीन सरांना इन्व्हाइट करते. येस नितीन सर, वेलकम. थँक्यू सो मच धनुष्य मॅडम. तुम्ही या टॉपिकवरती जे क्वेश्चन्स आता घेऊन आलेले आहेत हे क्वेश्चन्स माईट बी अशा लोकांना क्लॅरिटी देतील की ज्यांनी ऑलरेडी वेल्थ क्रिएट केलेली आहे आणि त्यांना आता ती वेल्थ प्रोटेक्ट आणि प्रिझर्व करायची आहेत. धनुष्य मॅडम, बरेचसे पॉडकास्ट वेल्थ क्रिएट करण्याच्या स्ट्रॅटेजीवरती होतात. इन्व्हेस्ट कुठे करायचं, किती प्रमाणामध्ये करायचं, देन आफ्टर 20 years 30 yearsमध्ये तुमची वेल्थ किती होईल, जी वेल्थ क्रिएट केलेली आहे त्यातून इन्कम कसं जनरेट करायचं, हे स्ट्रॅटेजिक लेवलवरती बरेचसे पॉडकास्ट होतात. पण फारच कमी पॉडकास्ट तुम्ही बघितले असतील की जे फक्त वेल्थ प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशनवरती होतात. त्यातलाच हा एक पॉडकास्ट आहे की कशा पद्धतीने तुम्ही जी वेल्थ ऑलरेडी क्रिएट केलेली आहे, प्रोटेक्ट केलेली आहे आणि त्याला आता प्रिझर्व कसं करायचं, या स्ट्रॅटेजीसाठी कसं लीगल डॉक्युमेंट क्रिएट करायचं यावरती हा पॉडकास्ट असेल. बेसिकली हा पॉडकास्ट नॉलेजसाठी सगळ्यांसाठी असेल, बट मेजरली या पॉडकास्टमधून जर कोणाला इन्साईट मिळतील ते इन्साईट मिळतील जे हाय इन्कम कॉर्पोरेट प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ज आहेत, जे असे प्रोफेशनल्स आहेत, ते डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, बिझनेस ओनर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, ज्यांनी हाय इन्कम अर्न करून वेल्थ क्रिएट तर केलेली आहे पण आता प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशनचं कोणताच प्लॅन नाही आहे. त्यांच्यासाठी हा इन्साईटफुल पॉडकास्ट असेल आणि या पॉडकास्टसाठी तुम्ही इन्व्हाइट केलं. वन्स अगेन थँक्यू सो मच. सो नितीन सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की वेल्थ क्रिएशनच्या 3 स्टेजेस कोणत्या आहेत आणि बहुतेक लोक कुठल्या स्टेजमध्ये फेल होतात? ओके, सो धनुष्य मॅडम, वेल्थ क्रिएशनच्या 3 स्टेजेस ज्या आहेत त्यातली पहिली स्टेज येते वेल्थ क्रिएशन. तर या स्टेजमध्ये काय असतं
की बरेचसे हाय इन्कम प्रोफेशनल्स आहेत जे पैसे अर्न करतात सॅलरी किंवा प्रोफेशनली. आता कमवलेले पैसे ते सेव्ह पण करतात, टॅक्सेस सेव्ह करतात आणि त्यानंतर त्यांचं हार्ड अर्न मनी इन्व्हेस्ट करतात आणि सर्वात शेवटी त्यांनी जे इन्व्हेस्ट केलेत त्या इन्व्हेस्टमेंटनी एक सफिशियंट ॲसेट्स क्रिएट करतात. तो पहिल्या स्टेजला आपण काय म्हणतो, वेल्थ क्रिएशन. याला बिल्ड करण्याची पण स्टेज म्हणतात, की जे तुम्ही तुमच्या हार्ड अर्न मनीने सेव्ह करून इन्व्हेस्ट करून एखादी वेल्थ ॲसेट बिल्ड केलेली. दुसरी स्टेज येते विच इज कॉल वेल्थ प्रोटेक्शन. आता ही जी स्टेज आहे ही केअरफुली अंडरस्टँड करा या स्टेजमध्ये होतं काय. तर या स्टेजमध्ये तुम्ही जी वेल्थ क्रिएट करायला सुरुवात केलेली आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये बिल्ड जी केलेली आहे, तर या प्रोटेक्शनच्या स्टेजमध्ये तुम्हाला त्याच वेल्थला फायनान्शियल मार्केटच्या क्रायसिसपासून वाचवणं, त्याचबरोबर काही हेल्थचं रिस्क आलं फॅमिली मेंबर्समध्ये तर त्या रिस्कपासून वाचवणं किंवा जॉब लॉसेस झाले तर अशा जॉब लॉसेसमध्ये तुम्हाला तुमची वेल्थ डिस्ट्रॉय नाही करता आली पाहिजे त्यासाठी तिथे वाचवणं. त्याचबरोबर टॅक्सेशनमध्ये अननेसेसरी वाजवीपेक्षा जास्त टॅक्स सेव्ह करणं किंवा वाजवीपेक्षा टॅक्स जास्त पे करणं अशा गोष्टींपासून वाचवणं. तर या काही गोष्टी आहेत ना त्याच्यापासून तुमच्या वेल्थला प्रोटेक्ट करणं ही आहे दुसरी स्टेज. अँड थर्ड स्टेज येते विच इज कॉल्ड वेल्थ प्रिझर्वेशन. तो आजचा टॉपिक जर आपण वेल्थ प्रिझर्वेशनवरतीच बोलतोय. आता वेल्थ प्रिझर्वेशन म्हणजे अंडरस्टँड करा की तुम्ही क्रिएट केलं बिल्ड केलेलं आहे आणि ही एक सफिशियंट वेल्थ तुमच्याजवळ आत्ता आहे. आता ही सफिशियंट वेल्थ आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्लॅन करायची, स्ट्रक्चर करायची आहे की तुम्ही उद्या इथून पुढचे 30-35 वर्ष तुमच्या रिटायरमेंटमध्ये राहणार. तर त्या रिटायरमेंटमध्ये इन्कम कुठून येणार, ते इन्कम कोण मॅनेज करणार, या सर्व गोष्टींचे रूल्स सेट करणं आणि त्याचबरोबर एंटायर तुमच्या रिटायरमेंटमध्ये ही वेल्थ तुम्ही उपभोग घेतली आणि तुमच्या नेक्स्ट जनरेशनला स्मूथली ट्रान्सफर करण्याची जी स्टेज येते ही तिसरी स्टेज आहे. या स्टेजला आपण म्हणतो वेल्थ प्रिझर्वेशन. तर एका सर्वसामान्य व्यक्तीला वेल्थ क्रिएट करण्याच्या आधी ही गोष्ट अंडरस्टँड करायची की त्याच्याकडे स्टेजेस किती आहेत. 3 स्टेजेस आहेत. क्रिएशन, त्याच्यानंतर दुसरी स्टेज येते वेल्थ प्रोटेक्शन आणि थर्ड स्टेज आहे वेल्थ प्रिझर्वेशन. आता 3 पैकी मेजॉरिटी लोक पहिल्या स्टेजमध्येच अडकलेले असतात. रादर दॅन ही गोष्ट आपण अंडरस्टँड करूया की पहिल्या स्टेजमध्ये नुसते अडकत नाहीत तर पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये पण पोचत नाही, सफिशियंट वेल्थ क्रिएट नाही करत, बिल्ड नाही करत. दुसऱ्या स्टेजमध्ये खूप सारे लोक फेल होतात कारण त्यांच्या वेल्थला कसं प्रोटेक्ट करायचं आहे. फायनान्शियल मार्केट क्रॅश झालं तर कसं प्रोटेक्ट करायचं, जॉब लॉस झालं तर कशा पद्धतीने प्रोटेक्ट करायचं, अचानक घरामध्ये काही क्रिटिकल इलनेस आलं, ॲक्सिडेंट इश्यूज झाले तर कसं प्रोटेक्ट करायचं, त्याचबरोबर रिलेशनशिप ब्रेकडाऊन झालं तर कसं प्रोटेक्ट करायचं. या दुसऱ्या स्टेजमध्ये पण मेजॉरिटी लोक फेल होतात. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये फेल होतात, दुसऱ्या स्टेजमध्ये फेल होतात. त्यामुळे तिसऱ्या स्टेजमध्ये साहजिकच आहे की त्यांना फेलच व्हायचं आहे, चान्सेस नाही आहे. आणि तिसरी स्टेज आहे प्रिझर्वेशन. तो यू शुड अंडरस्टँड दिस बेसिक कॉन्सेप्ट की वेल्थ क्रिएशन म्हणजे एक प्रकारची स्किल आहे की स्किल लागते, पण वेल्थ प्रिझर्वेशन एक प्रकारचं विस्डम म्हणू शकता किंवा एक प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर फार कमी लोक वेल्थ प्रिझर्व करू शकतात आणि फार कमी लोक जनरेशन टू जनरेशन वेल्थ ट्रान्सफर करू शकतात. वेल्थ प्रिझर्वेशन फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या एंटायर वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये. तिन्ही स्टेजेस फार इम्पॉर्टंट आहे, बट लास्ट स्टेज आहे ना ही फार इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे की आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये बरेचसे फायनान्शियल ॲडवायझर वेल्थ क्रिएट करणाऱ्या स्ट्रॅटेजीज देतात आणि काही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करून टेम्पररी वेल्थ क्रिएट करू शकता. पण टेम्पररी जी वेल्थ क्रिएट केलेली आहे इट डझंट मीन की तुम्ही ती टेम्पररी प्रोटेक्ट करू शकता आणि टेम्पररी प्रिझर्व करू शकता. त्यामुळे दुसरी आणि तिसरी स्टेज पण तितकीच महत्त्वाची आहे पहिल्या स्टेजपेक्षा. रादर दॅन लास्ट तिसरी प्रिझर्वेशनची स्टेज आहे ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनला फायनान्शियल स्ट्रगल होण्यापासून, फ्रस्ट्रेशनपासून वाचवू शकते. जर तुम्ही प्रॉपरली तुमच्या वेल्थला प्रिझर्व केलं तर त्याचा उपभोग पण तुम्ही करणार आणि नेक्स्ट जनरेशनला पण उपभोग करण्यासाठी तुम्ही एक लीगल स्ट्रक्चर क्रिएट करणार. सर 3 स्टेजेसमधलं वेल्थ क्रिएशन तर माहीत आहे, वेल्थ प्रोटेक्शन पण बऱ्यापैकी तुम्ही आता सांगितलं, पण वेल्थ प्रिझर्वेशन याला तुम्ही काय एक्झॅक्टली कशा पद्धतीने सविस्तर सांगू शकता? बघा, वेल्थ प्रिझर्वेशन जसं मगाशी तुम्ही जो क्वेश्चन विचारलं मी 3 स्टेजेस सांगितल्या, त्यातली वेल्थ प्रिझर्वेशन स्टेजमध्ये मी सिम्पल वेमध्ये काय सांगितलं की तुमची संपत्ती
तुमच्या नंतर योग्य व्यक्तीकडे पोहोचवण्याच्या प्रोसेसला वेल्थ प्रिझर्वेशन ठेवतं. त्याचबरोबर तुमची संपत्ती तुमच्या इच्छेप्रमाणे योग्य व्यक्तीला योग्य वेळेला मिळवण्याच्या प्रोसेसला वेल्थ प्रिझर्वेशन म्हणतात. थोडं आपण याच्यावरती आता डिटेलमध्ये बोलूया. वेल्थ प्रिझर्वेशन म्हणजे फक्त तुमची संपत्ती योग्य व्यक्तीकडे पोहोचवणं इतकंच नाही होत. वेल्थ प्रिझर्वेशनमध्ये ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे, तुमच्या संपत्तीतला कोणता भाग कोणत्या व्यक्तीला कोणत्या वेळेला किती प्रमाणामध्ये कोणत्या कारणासाठी पोचवायचा आणि ते सोर्स कशा पद्धतीने झाले पाहिजेत याचं लीगल स्ट्रक्चर बनवणाऱ्या प्रोसेसला वेल्थ प्रिझर्वेशन म्हणतात. आता एक उदाहरण घेऊया की आज तुम्ही भारतासारख्या शहरामध्ये बघितलं तर बरेचसे लोक हा इन्कम अर्न करतात आणि त्यांनी हा इन्कम अर्न करून बऱ्यापैकी ॲसेट्स गोळा केलेल्या आहेत, कलेक्ट केलेल्या आहेत. जसं बऱ्याचशा लोकांनी म्युच्युअल फंड्स आहेत, म्युच्युअल फंडचा एक पोर्टफोलिओ बनलेला आहे, इक्विटीचं पोर्टफोलिओ बनलेलं आहे, रिअल इस्टेट पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडे आहेत, इन्शुरन्स पॉलिसीज आहेत, बँक बॅलन्सेस आहेत, गोल्ड आहे, फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे, PPF आहे. या सर्व गोष्टी लोकांकडे आज आहेत. दॅट मीन्स सफिशियंट वेल्थ क्रिएट केलेली आहे. बट त्या व्यक्तीच्या पश्चात ती संपूर्ण संपत्ती कोणाला किती प्रमाणामध्ये कधी कोणत्या कारणासाठी मिळणार या गोष्टीचं स्ट्रक्चर बऱ्याचशा लोकांकडे नाही आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीने वेल्थ क्रिएट केलेली आहे त्या व्यक्तीकडे वेल्थ प्रिझर्वेशनचं लिगल स्ट्रक्चर नसल्या कारणाने त्याची संपत्ती पुढच्या पिढीला मिळणं पहिली गोष्ट चॅलेंजिंग होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की बऱ्याचशा हेजिटेशननी, बऱ्याचशा कंप्लायन्सनी, बऱ्याचशा लॉजला फाईट केल्यानंतर जेवढी वेल्थ आहे त्या वेल्थमधून काही प्रमाणात ही वेल्थ मिळाली जरी तरी ती पुढच्या पिढीकडे ती सांभाळण्याचं कोणत्याच पद्धतीचं स्ट्रक्चर नसतं. त्यामुळे ती तिकडे डिस्ट्रॉय होते. तुम्ही तो ऑब्झर्व करा की एक जनरेशन वेल्थ क्रिएट करते, दुसरी जनरेशन वेल्थचा उपभोग घेते आणि थर्ड जनरेशनकडे वेल्थ येत नाही. याचं मेन रिझन आहे की बरेचसे लोक वेल्थला प्रॉपर प्रिझर्व नाही करू शकत आणि त्यामुळे वेल्थ प्रिझर्वेशन अंडरस्टँड करा की फक्त संपत्ती तुमच्या पश्चात ट्रान्सफर करणं नाही आहे. उद्या तुम्ही जर बिझनेस करताय तर बिझनेसमध्ये समजा तुम्हाला एक्झिट करायचं आहे तर बिझनेस सेल करण्यासाठी काय रूल्स सेट करायचे आहेत, हे रूल्स कोण फॉलो करणार, कोणाचे काय रोल आहेत. जर तुमचं बेनिफिशरी जर लहान मूल आहे, चिल्ड्रन्स आहेत तर ते इमॅच्युअर्ड आहेत, तर बेनिफिशरी इमॅच्युअर्ड असेल त्या सिच्युएशनमध्ये कोणाचा रोल येतो किंवा वाईफ आहे, वाईफचं इन्कमचं लाईफटाईम प्रोव्हिजन कशा पद्धतीने करायचं, कुठून करायचं आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे. या सर्व गोष्टींना एका लिगल स्ट्रक्चरमध्ये आणण्याच्या प्रोसेसला वेल्थ प्रिझर्वेशन म्हणतात. सर, तुमच्या कन्व्हर्सेशनमधून एवढी तर जाणीव झाली की वेल्थ प्रिझर्वेशन मध्ये कर्ता पुरुष जर नसेल तरी पण त्याची फॅमिली आणि जनरेशन टू जनरेशन त्याची संपत्ती जायला हवी, राईट. तर माझा हा क्वेश्चन असेल की वेल्थ प्रिझर्वेशन या स्ट्रॅटेजीमध्ये फॅमिली ट्रस्ट डीड ही इम्पॉर्टंट का मानली जाते? फॅमिली ट्रस्ट डीड म्हणजे फॅमिलीच्या वेल्थसाठी क्रिएट केलेलं एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. तो जसं बिझनेसमध्ये SOP असतात, त्याचबरोबर मोठ्या कंपनीमध्ये बोर्ड स्ट्रक्चर असतं, तशाच पद्धतीने एका फॅमिलीच्या वेल्थला प्रिझर्व करण्यासाठी फॅमिली ट्रस्ट डीड हे स्ट्रक्चर असायला पाहिजे. तर हे बेसिक अंडरस्टँडिंग पहिलं अंडरस्टँड करून घ्या. बऱ्याचशा लोकांकडे फॅमिली ट्रस्ट डीड नसते कारण या गोष्टीला तितकं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही आहे, लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट आढळून येईल की एक जनरेशन जर वेल्थ क्रिएट करत असेल तर दुसरी आणि तिसरी जनरेशन वेल्थ प्रिझर्व करू शकत नाही कारण तो अवेअरनेस आपल्या सोसायटीमध्ये, कल्चरमध्ये, एज्युकेशन सिस्टीममध्ये ऑलरेडी दिलेला नाही आहे. आता फॅमिली ट्रस्ट डीडमध्ये महत्त्वाची गोष्ट काय असते हे अंडरस्टँड करा. इथे 3 कोर पार्टीज असतात. फॅमिली ट्रस्ट डीडमध्ये एक सेटलर असतो, त्याचसोबत ट्रस्टी असतो आणि थर्ड कोर पार्टी आहे ते बेनिफिशरी असते. सेटलरचा रोल जो असतो हा कम्प्लीट ट्रस्ट बिल्ड करणं, एस्टॅब्लिश करणं. त्याच्यानंतर ट्रस्टीचा रोल आहे कम्प्लीट ॲसेटला मॅनेज करणं आणि बेनिफिशरी जे असतात हे त्या फॅमिलीमधले ज्यांच्या नावाची ट्रस्ट असते त्या फॅमिलीचे मेंबर्स असतात आणि त्यांच्यासाठी बेनिफिट्स काय दिलेले असतात.
तो सेटलर ट्रस्टीने डिसाईड केलेला आहे तिथे की या ट्रस्टमधला जो ॲसेटचा पार्ट आहे तर कोणता ॲसेटचा पार्ट कोणासाठी कधी किती प्रमाणामध्ये वापरायचा. तो ट्रस्ट डीडमध्ये या गोष्टी रूल्स म्हणून मेन्शन केलेल्या असतात. इथे मेजरली जो रोल असतो की जे ट्रस्टी असतात त्या ट्रस्टीचा की या इंटायर ॲसेटला मॅनेज कसं करायचं. म्हणजे एका फॅमिलीमध्ये जर त्यांना इन्कम जनरेट करायचं आहे आणि हे इन्कम जनरेट करताना हे इन्कम कोणाच्या नावाने केव्हा किती प्रमाणामध्ये द्यायचं हे ट्रस्टी इथे बसते आणि त्या सर्व गोष्टी डिसाईड करते. तो फॅमिली ट्रस्ट डीडमध्ये या पद्धतीने ऑपरेटिंग सिस्टम केलं जातं की इंटायर त्यांची जी मालमत्ता आहे ॲसेट्स आहे वेल्थ आहे याला योग्य पद्धतीने ते स्ट्रक्चर केलं जातं जेणेकरून त्या वेल्थला कोणी मिसयूज नाही करणार, घरातली व्यक्ती पण नाही करणार आणि बाहेरून पण त्या व्यक्तीला कोणत्याच पद्धतीचं डिसिजन घेता नाही येणार किंवा देता नाही येणार. तो ट्रस्ट अशा पद्धतीने रूल आणि रोल सेट केलेले असतात कारण ट्रस्टमध्ये रूल्स असतात आणि कोणता रूल कोण फॉलो करणार याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे ते रोल पण सेट केलेले आहे. तो सेटलर आहे तो कम्प्लीट ट्रस्ट बिल्ड करेल. त्यानंतर ट्रस्टी आहे हे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आणि ज्याच्यासाठी ही ट्रस्ट एस्टॅब्लिश केलेली फॅमिली ट्रस्टेड त्या फॅमिलीचे जे काही मेंबर्स आहेत त्यांचे बेनिफिट्स त्या इंटायर डॉक्युमेंट ऑपरेटिंग सिस्टम जे लीगल असतं याला आपण फॅमिली ट्रस्ट डीड म्हणतो. इन शॉर्ट एकच गोष्ट मी म्हणेन की तुमच्या फॅमिलीची जी वेल्थ आहे जी तुम्ही कष्टाने कमवलेल्या पैशांनी बिल्ड केलेली आहे या वेल्थला प्रिझर्व करण्याचं जे ऑपरेटिंग सिस्टम असतं त्या सिस्टमला आपण फॅमिली ट्रस्ट डीड म्हणूया. सो नितीन सर, फॅमिली ट्रस्ट डीड मार्फत जनरेशन टू जनरेशन पैसा लिगली जाण्याचे चान्सेस जास्त आहेत हे तुमच्या कन्व्हर्सेशनमधून कळालं. 17 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करताय. तो अशी काही एखादी केस स्टडी आहे का किंवा कुणाच्या क्लायंटच्या केसेसमध्ये तुम्ही वेल्थ प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केली? 17 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये धनुष्य मॅडम एक गोष्ट सांगेन की ऑलमोस्ट 40% आमचे जे क्लायंट आहेत यांच्या वेल्थला प्रिझर्व करणारं लिगल डॉक्युमेंट ऑलरेडी आम्ही क्रिएट केलेलं आहे. आता कालचीच एक गोष्ट सांगतो की पुण्याच्या आमच्या ऑफिसमध्ये एक क्लायंट आम्हाला भेटायला आलेले. या क्लायंटविषयी जर सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचं एज 55 आहे, वाईफचं एज 53 आहे. त्यांना एक मुलगी आहे ती 26 वर्षाची आहे आणि ती कॅनडामध्ये हायर एज्युकेशन घेत आहे. तर फॅमिली मेंबर फक्त तिघेच जण आहे, आई वडील नाही आहेत. आता या केसमध्ये 55 वर्षाच्या एजमध्ये त्यांनी स्ट्रक्चर प्लॅनिंगच्या सपोर्टनी 6.25 करोडचं नेटवर्थ किंवा तुम्ही त्याला वेल्थ पण म्हणा हे ऑलरेडी अचीव केलेले. आता या गृहस्थांचं खरा चॅलेंज काय आहे? खरा चॅलेंज हा नाही आहे की त्यांना 6.25 करोडची वेल्थ कशा पद्धतीने पुढच्या 5 वर्षामध्ये डबल करायची. खरा चॅलेंज हा आहे की या 6.25 करोडमधून पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2 वर्षांनी ते रिटायर होत आहेत. तर या 6.25 करोडमधून रिटायरमेंटचं इन्कम कशा पद्धतीने जनरेट करायचं, कुठून जनरेट करायचं, कोणाला किती प्रमाणामध्ये इन्कम द्यायचं आहे, वाईफ आणि मुलीच्या लाईफ टाईम फायनान्शियल सिक्युरिटीची जबाबदारी कशी रूलमध्ये सेट करायची. तर या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये फायनान्शियल लाईफमध्ये खरा चॅलेंज आलेले आहेत. आता या गृहस्थांचं हा जो चॅलेंज आहे एक चॅलेंज तर आम्ही स्ट्रक्चर प्लॅनिंगने सॉल्व केला आहे. आता दुसरा चॅलेंज आम्ही याच स्ट्रक्चर्डला लीगल डॉक्युमेंटमध्ये लीगल ऑपरेटिंग सिस्टममध्ये कन्वर्ट करून सॉल्व केलेला आहे. जेणेकरून जे रूल्स सेट केले की त्यांच्या रिटायरमेंटमध्ये जे काही इन्कम येणार आहे हे कोणत्या ॲसेटमधून येणार आहे, किती प्रमाणामध्ये येणार आणि त्यांच्यासोबत ते इन्कमचं मॅनेजमेंट कोण करणार आहे. तर या सर्व गोष्टी ट्रस्ट डीडमध्ये दिलेल्या आहेत. या गृहस्थांकडे जर बघितलं तर 3 कोटीचं एक रिअल इस्टेट प्रॉपर्टी आहे ज्यामधून त्यांना रेंट येते. त्याचबरोबर 2,85,00,000 त्यांचं मॅनेज फंड आहे जे योग्य पद्धतीने डायव्हर्सिफिकेशन केलेले आहे. त्याचबरोबर 50 लाख रुपये त्यांचे गव्हर्नमेंट REC बॉन्डमध्ये आहेत. त्याचबरोबर 46 लाखाच्या बँक डिपॉझिट्स आहेत. गोल्डमध्ये 5-1 लाख रुपये आहेत. बँकेच्या काही ठेवी आहेत. त्याचबरोबर सेव्हिंग बँकमध्ये पैसे आहेत. हे सगळं जर मिळवलं तर 6,25,00,000 त्यांच्याकडे एकत्रित मालमत्ता आहे. वयाच्या 55 वर्षी स्पेसिफिकली नोकरी करणारी व्यक्ती जर प्रॉपर प्रिझर्व नाही केलं तर एंटायर जी कमवलेली वेल्थ आहे ना
ही कमवलेली वेल्थ गमवायला जास्त वेळ नाही लागणार. 1-2 बॅड फायनान्शियल डिसिजन घेऊन कंप्लीट वेल्थ डिस्ट्रॉय होईल आणि ही वेल्थ डिस्ट्रॉय झाल्यानंतर त्यांच्या म्हातारपणी, त्यांच्या पोस्ट रिटायरमेंटमध्ये त्यांच्यावर इन्कमचं प्रोव्हिजन बिलकुल नसणार आहे. तर हे उदाहरण एकदम उत्तम आहे की ज्या व्यक्तींनी वेल्थ क्रिएट केलेली आहे ती आता वेल्थ प्रिझर्वेशनच्या स्टेजमध्ये आलेली आहे. आणि या प्रिझर्वेशनमध्ये ती व्यक्ती म्हणजे आमचे क्लायंट त्यांच्या फॅमिलीची खूप योग्य पद्धतीने काळजी घेत आहेत आणि म्हणून त्यांना ही इच्छा आहे की त्यांच्या पश्चात त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला कधी इन्कम मिळायला पाहिजे आणि ते इन्कम कुठून यायला पाहिजे या सर्व गोष्टी त्या ऑपरेटिंग लिगल डॉक्युमेंटमध्ये त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत. तर ही एक रिअल केस स्टडी का सांगावीशी वाटते की एकीकडे त्यांनी स्ट्रक्चर प्लॅनिंगनी वेल्थ क्रिएट केली, प्रोटेक्ट केलेली आहे. दुसरीकडे आता लिगल स्ट्रक्चरनी त्याच वेल्थला ते प्रिझर्व देखील करतायत जेणेकरून पुढच्या पिढीला कुठलेही फायनान्शियल चॅलेंजेस यायला नाही पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. तर हे एक उदाहरण आहे वेल्थ प्रिझर्वेशन कशा पद्धतीने केलेलं आहे. तो अशी काही एखादी केस आहे का की एखाद्या क्लायंटने ज्यांनी पैसा क्रिएट केला, मॅनेज केला, तुमच्या स्ट्रक्चर प्लॅनिंगला फॉलो केलं आणि काही कारणास्तव समजा त्याची डेथ झाली आणि त्या डेथ नंतर त्याचा पैसा मॅनेज करण्याची ज्या वेळेला फॅमिलीची वेळ येते तर त्यांना तुम्ही कसं वेल्थ प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजीसाठी हेल्प केले? गेल्याच वर्षी साधारण मार्च महिना होता 2025चा. आमचेच एक क्लायंट जवळपास 12 वर्षापासून स्ट्रक्चर प्लॅनिंग करतायत आणि 12 वर्षाच्या स्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये योग्य पद्धतीने त्यांनी वेल्थ क्रिएट केलेली, बिल्ड केलेले, त्यांचं सफिशियंट इन्शुरन्स कव्हरेज होतं आणि गेल्या वर्षी त्यांची कॅन्सरमुळे डेथ झाली. एक गोष्ट मिसिंग होते की वेल्थ प्रिझर्व नव्हती केली. बट फायनली चांगली गोष्ट कुठे होती की ती वेल्थ स्ट्रक्चर आम्ही केलेली, बिल्ड आम्ही केलेली. त्यामुळे आम्हाला माहिती होती की कोणाच्या नावावरती काय काय गोष्टी आहे, नॉमिनेशन पार्ट आम्हाला माहिती होता. बट अल्टिमेटली त्या वेल्थला त्यांच्या निधनानंतर योग्य वारसदाराला ट्रान्सफर करणं चॅलेंजिंग झालं. डॉक्युमेंट्स होते, कंप्लायन्स होते, टाईम गेला, एनर्जी गेलं, काही पैसे पण गेले. पण फायनली ती वेल्थ त्यांना ट्रान्सफर करता आली. काही वेल्थ फायनान्शियल मार्केटमध्ये होती, फिक्स्ड इन्कममध्ये होती, काही रिअल इस्टेटमध्ये होती. ही त्यांची ट्रान्सफर करता आली. आता या फॅमिलीमध्ये त्यांची वाईफ आता इथून पुढे सर्व गोष्टींची कम्प्लिटली रिस्पॉन्सिबिलिटी घेते. त्यांच्या शोल्डरवरती वाईफच्या यंग मुलगी आहे, 22 वर्षाची, जिचं शिक्षण कंप्लीट झालेलं आहे. तिची फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तिचं शिक्षण कंप्लीट झालं आहे बट तिला इन्कम नाही आहे, जॉब मिळत नाही आहे. त्यामुळे ती फायनान्शियली रिस्पॉन्सिबल आहे एंटायर ॲसेट्सवरती जी फॅमिलीची आहे. दुसरा त्यांचा मुलगा अजूनही शिकतोय, हॉटेल मॅनेजमेंट करतोय, यंग आहे. अजून त्याला 3 वर्ष शिक्षणासाठी, हायर स्टडीजसाठी त्याला अब्रॉडला जायचं आहे. तर त्याच्या शिक्षणासाठी पण जवळपास 1 कोटी रुपये लागण्याचे चान्सेस आहेत. तर या सिच्युएशनमध्ये ही जी केस स्टडी आहे यांनी स्ट्रक्चर प्लॅनिंग केलं पण वेल्थ प्रिझर्व नव्हती केली. त्यामुळे त्यांच्या हजबंडच्या डेथनंतर खूप सारे चॅलेंजेस क्रिएट झाले. पण आता त्या फिमेलला ही गोष्ट अंडरस्टँड झालेली आहे, जे आमचे क्लायंट आहेत, की आता फॅमिली ट्रस्ट त्यांना क्रिएट करणं फार गरजेचं आहे. सो दॅट ही जी वेल्थ मिस्टरांनी ट्रान्सफर केलेली आहे ही योग्य पद्धतीने अजून प्रोटेक्ट करता येईल, प्रिझर्व करता येईल आणि याचा उपभोग त्या फॅमिलीतले सर्व मेंबर्स प्रॉपरली घेऊ शकतील. घरामध्ये क्लेश नाही होणार, वाद नाही होणार. हे मेन इंटेन्शन आमचं होतं. तर ही एक दुसरी केस स्टडी अशी आहे की ज्यामध्ये वेल्थ क्रिएट केली, बिल्ड केली पण त्याला प्रिझर्व नाही केलं आणि फॅमिलीमध्ये असे चॅलेंजेस वेल्थ स्वतःकडे आणण्यासाठी झालेले आहेत. सो नितीन सर, तुमच्या एंटायर कन्व्हर्सेशनमधून तुमची रिअल प्रॅक्टिस जी तुम्ही फॉलो करताय ही खूप डिटेलिंगमध्ये आम्हाला आढळून येते, राईट? सो माझा क्वेश्चन असेल की जी केस तुम्ही मगाशी शेअर केली की गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत की जे आता रिटायरमेंट स्टेजमध्ये येत आहेत आणि त्यांची एकच मुलगी आहेत, वाईफ आहेत. आता या व्यक्तीला जर रिटायरमेंटमध्ये एक्झिट करायचं आहे तर त्यांचं पूर्ण इन्कम जनरेशनचं प्लॅन वेल्थ प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये कसं क्रिएट केलं जातो? मगाशी मी जे गव्हर्नमेंटमध्ये जॉब करणारे जे जेंटलमॅन होते, जे डेप्युटी डायरेक्टर होते, त्यांचं वेल्थ प्रिझर्वेशनचं जे एक्झाम्पल दिलं. आता त्यांचं सध्याचं वय 55 आहे. 57व्या वर्षी त्यांना त्यांच्या जॉबमधून एक्झिट करायचं आहे. अशा सिच्युएशनमध्ये त्यांचा महिन्याचा जो खर्च आहे साधारण 1.5 लाख रुपये महिना आहे. कारण मुलगी त्यांची कॅनडाला आहे आणि हजबंड आणि वाईफ दोघंजणं दिल्लीला सेटल होणार आहे. तर 1.5 लाख रुपयामध्ये त्यांचं नॉर्मल सगळं एक्सपेन्सेस, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस, हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस सर्व गोष्टी त्यांना टेक केअर करता येऊ शकतात.
आता त्यांच्या ॲसेट्सला अशा पद्धतीने स्ट्रक्चर प्लॅनिंगनी डायव्हर्सिफिकेशन केलं, ॲलोकेशन केलं, रिस्क मॅनेजमेंट केलं आहे की साधारण 1.5 लाख रुपीज पर मंथ इन्कमचं प्रोव्हिजन त्यांना करायचं आहे. यामध्ये जर आता इन्फ्लेशन ॲडजस्टेड आपण काही व्हॅल्युएशन जर चेक केले तर ही गोष्ट अशी आहे की 57 वर्षी ते रिटायर होतील. 82 त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी आम्ही 82 त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी आम्ही कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे जवळपास 25 वर्ष ते पोस्ट रिटायरमेंट राहणार. या 25 वर्षामध्ये त्यांचं ॲक्टिव्ह इन्कम 0 असणार. जे काही त्यांच्या ॲसेट्समधून त्यांना पॅसिव्ह इन्कम जनरेट करायचं आहे. यामध्ये 7% इन्फ्लेशन जर ॲड केला तर साधारण 25 वर्षामध्ये 12 कोटीचा त्यांचा जवळपास एक्सपेन्सचा प्रोव्हिजन आम्हाला या स्ट्रक्चरमध्ये करायचं होतं. ते आम्ही लिगल स्ट्रक्चरमध्ये त्याला आता कन्वर्ट केलेलं आहे. ओके. दॅट मीन्स 25 वर्षामध्ये 12 कोटीच्या इन्कमचं प्रोव्हिजन करणं इट्स अ चॅलेंजिंग जॉब. हे फक्त लिगल स्ट्रक्चरमध्ये आम्हाला करता आलं. त्याच्यानंतर महत्त्वाचा रूल काय सेट केला की त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या वाईफच्या फायनान्शियल सिक्युरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं. उद्या मुलगी त्यांची कॅनडामध्ये शिक्षण घेते, ती जर शिक्षण घेतल्यानंतर तिला काही फायनान्शियल चॅलेंजेस असतील, फॉर एक्झाम्पल तिला जॉब नाही मिळालं, इकॉनॉमी स्लो डाऊन झालं, मनासारखं उत्पन्न नाही मिळालं म्हणून तिने दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जाण्याचं ठरवलं, तिथे काही पैसे लागतील, तर त्या सर्व गोष्टींसाठी पण मदत करण्याचे काही रूल्स, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीचे रूल्स या इंटायर वेल्थ प्रिझर्वेशन ऑपरेटिंग सिस्टममध्ये मेन्शन केलेले आहेत. तर मेजरली त्यांची जे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आहेत हे त्यांचं रिटायरमेंट इन्कम, वाईफचं त्यांच्या पश्चात रिटायरमेंट इन्कम, आणि जर गरज पडली तर मुलगीला उद्या जॉब नाही मिळाला किंवा मुलीचं इन्कम सफिशियंट नसेल तर मुलीला पण इन्कमचं प्रोव्हिजन करून देणं हे त्या रूल्समध्ये ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्ट्रक्चर केलेले आहे. एकंदरीत त्यांच्याजवळ आज जे 6.25 कोटी आहेत त्या 6.25 कोटीमधून 12 कोटी जवळपास त्यांना इन्फ्लेशन ॲडजस्टेड करून टोटल 25 वर्षामध्ये एक्सपेन्स येऊ शकतो. या 12 कोटीचं प्रोव्हिजन स्ट्रक्चर करणं ही मेजर आमची सक्सेस स्टोरी आहे. सर, खूपच छान. तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी एवढं लॉंग टर्म पद्धतीने जर विचार करत असाल, रिटायरमेंटमध्ये व्यक्ती 55 ते 85 वर्षापर्यंत जगण्याच्या कालावधीमध्ये 12 कोटीचं इन्कमचं प्रोव्हिजन तुम्ही त्यांना या प्रोसेस थ्रू क्रिएट करून देत आहे. तो फॅमिली ट्रस्ट डीड किंवा वेल्थ प्रिझर्वेशन या स्ट्रॅटेजीमध्ये, आता ह्याच केस स्टडीमध्ये माझा एक क्वेश्चन असेल की तुम्ही त्यांची वाईफ आणि मुलगी यांच्यासाठी डिस्ट्रीब्युशनचे काही रूल किंवा काही नियम आखलेत का? डेफिनेटली रूल्स आखलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि रोल्स पण कम्प्लीट कोणाचे आहेत हे पण मेन्शन केलेलं आहे. तर या इंटायर फॅमिलीमध्ये जर बघितलं तर एक बॅलन्स अप्रोच आम्ही ठेवलेलं आहे. या आमच्या क्लायंटचं एज आत्ता 55 आहे. 57ला ते त्यांच्या रिटायरमेंटची सुरुवात करतील. त्याच्यानंतर 81-82 आम्ही लाईफ एक्सपेक्टन्सी कन्सिडर केली. बट लाईफमध्ये ही गोष्ट पण तितकीच महत्त्वाची आहे की कोण किती वर्ष जगेल याचं कोणाला क्लॅरिटी नाही आहे, अनसर्टनिटी आहे. बट वी आर अज्युमिंग ॲज पर दिस फॅमिली ट्रस्ट की त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी 82पर्यंत असेल, आणि ते 82पर्यंत त्यांना इन्कमचं प्रोव्हिजन कुठून कसं गेलं पाहिजे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार, ट्रस्टी कोण असणार, हे सर्व रूल्स सेट केलेले आहेत. समजा याच केस स्टडीमध्ये आपण बघूया की या व्यक्तीचं 82व्या वर्षी समजा निधन झालं, डेथ झाली, तर जवळपास 82व्या वर्षी त्यांच्याकडे 85 कोटीची लिगसी असेल फॅमिलीला द्यायला. पण आता ही 85 कोटीची लिगसी डायरेक्टली फॅमिलीला ॲक्सेस नाही मिळणार. अशा पद्धतीने रूल्स सेट केलेले आहेत. तर ज्यावेळेस त्यांची डेथ होईल, ज्या वर्षी होईल त्या वर्षी जी काय त्यांची ॲसेट असेल, वेल्थ असेल, त्या वेल्थमधला 10% पोर्शन वाईफला आणि 10% पोर्शन डॉटरला इमिजिएट मिळेल. फॉर एक्झाम्पल 82मध्ये डेथ झाली तर 82मध्ये जवळपास 85 करोडचा त्यांच्याजवळ वेल्थ असेल. 10% होतात 8.5 कोटी, जवळपास वाईफला 8.5 कोटी डॉटरला दिले जातील. आणि हे का दिले जातील? कारण त्या स्टेजमध्ये त्यांना काही मोठे काही बिग फायनान्शियल डिसिजन घ्यायचे असतील, किंवा घर बदलायचं असेल, नवीन घर घ्यायचं असेल, अपग्रेड करायचं असेल, गाडी घ्यायची असेल, वेकेशन घ्यायचे असेल, त्यासाठीही त्या इंटायर ऑपरेटिंग सिस्टममध्ये केलेली तरतूद आहे. ओके. त्यानंतर प्रत्येक 5 वर्षांनंतर पण ती इंटायर जी वेल्थ आहे ही त्या कॅपिटलमधून 10% त्यांना दोघांना दिली जाईल.
त्याचबरोबर 10% दिल्यानंतर वाईफला 70% इन्कमचं प्रोव्हिजन केलं जाईल आणि डॉटरला 30% इन्कमचं प्रोव्हिजन केलं जाईल. तर या सर्व गोष्टींना त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये, ज्याला आपण फॅमिली ट्रस्ट डीड म्हणतो, याच्यामध्ये रूल्स ऑलरेडी सेट केलेले आहेत आणि हे रूल्स फॉलो करण्यासाठी रोल कोणाचा आहे तर ट्रस्टी मॅनेजमेंट जे आहे हा रोल त्यांचा आहे. त्यांना पण या गोष्टी कम्प्लिटली लीगल डॉक्युमेंटद्वारे मेन्शन करून दिलेल्या आहेत. तो एंटायर या फॅमिलीमध्ये एक गोष्ट काय बघितली की त्यांना वेल्थचा ॲक्सेस दिलेला आहे बट 100% नाही दिलेलं आहे. कारण जस्ट इमॅजिन करा की एका फॅमिलीमध्ये जर वडिलांच्या निधनानंतर 80-85 कोटी मिळत आहेत पण त्या फॅमिली मेंबर्सला त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे माहीत नाही आहे, तर ती वेल्थ डिस्ट्रॉय तर होईलच, पण त्या फॅमिली मेंबर्स ज्याच्यावरती ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या रिस्पॉन्सिबिलिटीला घेण्यासाठी ती सक्षम नसेल तर कदाचित फसवणूक होईल, स्कॅम होईल आणि बऱ्याच गोष्टी होऊ शकतील. हे आणि घडलेलं पण आहे. तुम्ही मोठ्या वेल्दी फॅमिलीजच्या पण घरामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत आणि म्हणून ती वेल्थ अशा पद्धतीने प्रिझर्व केली आहे की त्याचं मिसयूज न होणं, त्याचबरोबर त्यांना उपभोग पण चांगल्या पद्धतीने करणं आणि हा उपभोग लाईफ टाईम आणि हा उपभोग जनरेशन टू जनरेशन मिळणं, हे इंटेन्शन त्या वेल्थमध्ये आहे. आणि ज्या व्यक्तीने वेल्थ क्रिएट केली आहे त्याच्या एंटायर लाईफ टाईममध्ये त्या वेल्थचा उपभोग पण त्यांनी कशा पद्धतीने करायचा हे रूल्स पण सेट केलेले. तर या वेल्थमध्ये प्रिझर्वेशन जे आहे ना इतक्या स्ट्रॉंग पद्धतीने केलेलं आहे की या वेल्थमध्ये डिस्ट्रीब्युशन नाही योग्य पद्धतीने कोणी करणार तर त्याला पनिशमेंट पण दिलेली आहे. लिकेजेस नाही आहे, बाहेरची व्यक्ती कोणी त्याला निर्णय देण्यासाठी, डिसिजन घेण्यासाठी पण त्याला अलाव नाही करणार. म्हणजे ट्रस्ट डीड अशा पद्धतीने मेन्शन केली आहे की फायनान्शियल ॲडवाईस पण तुम्हाला द्यायची असेल ते पण ट्रस्टीच्या विथ परमिशनच तुम्हाला द्यावं लागेल, अदरवाईज ते पण अलाव नाही आहे. ऐकून तर फार किचकट वाटतंय, पण मग या ज्या काही नियम आहेत किंवा हे जे काही रोल आहेत तर प्रत्येक क्लायंटसाठी हे सेम आहेत की प्रत्येकासाठी वेगवेगळे आहेत? नाही, हे जे धनश्री मॅडम जे रोल्स आणि रूल्स आहेत ना प्रत्येकाने प्रत्येकाच्या फॅमिलीसाठी काय हवं आहे हे अंडरस्टँड करून प्रत्येक फॅमिलीने हे रूल्स आणि रोल्स सेट करायचे आहेत, अपॉइंट करायचे आहेत. त्यामुळे हे फॅमिली डिसाईड करेल, फॅमिलीचे मेंबर बेनिफिशरी डिसाईड करतील की फॅमिलीला कशा पद्धतीने वेल्थ कधी कुठे कोणत्या प्रमाणामध्ये द्यायची आहे, कॅपिटलमधलं किती पोर्शन, मेन व्यक्तीच्या निधनानंतर कोणाला किती द्यायचं आहे, हे प्रत्येक फॅमिलीचं डिसिजन प्रत्येकजण घेणार आणि प्रत्येकाचं स्ट्रक्चर्ड फायनान्शियल लाईफ हे कम्प्लिटली डिफरंट असणार. त्यामुळे हे सगळ्यांसाठी सेम होणार नाही. प्रत्येकाचं फॅमिली स्ट्रक्चर्ड डिफरंट असेल, सिमिलरली प्रत्येकाचं लिगल स्ट्रक्चर पण डिफरंट असणार, ते सेम नाही होणार. दो इट इज अ लिगल स्ट्रक्चर बट एक बिंग अ वेल्थ प्लॅनर म्हणून तुमचा रोल कितपत मोठा आहे याला मॅनेजमेंटसाठी आणि क्लायंटला डिसिजन घेऊन देण्यासाठी? सो बिंग अ वेल्थ प्लॅनर बघा, आमचा रोल वेल्थ स्ट्रक्चर डिझाईन करणं, वेल्थ स्ट्रक्चर त्यांच्याकडून फॉलो करून घेणं. तो वेल्थ स्ट्रक्चर काही लिगल डॉक्युमेंट नाही आहे, पण या वेल्थ स्ट्रक्चरला डिझाईन केल्यानंतर त्याला जे काही बेनिफिट्स पॉझिटिव्ह मिळालेले आहेत तो वेल्थ स्ट्रक्चरमध्ये बेनिफिट मिळाल्यानंतर त्या वेल्थ स्ट्रक्चरमध्ये जे काही प्रिन्सिपल आहेत, जे काही रूल्स आहेत, हे सर्व गोष्टी घेऊन त्याला लिगल डॉक्युमेंट करायचं. तो लिगल डॉक्युमेंट करणं हा आमचा रोल नाही आहे. लिगल डॉक्युमेंट इथे लिगल टीम असेल जी आमच्यासोबत काम करते, ती लिगल टीम लिगल डॉक्युमेंट करते आणि त्या एंटायर ट्रस्टचं रजिस्ट्रेशन करणं, ट्रस्टचं नाव देणं, पॅन जनरेट करणं, इंडिव्हिज्युअल ॲसेट्स त्या ट्रस्टच्या नावाने ट्रान्सफर करणं, हा एंटायर रोल लिगल टीमचा असतो. आमचा रोल असतो की या एंटायर स्ट्रक्चरमध्ये कशा पद्धतीने रूल सेट करायचं हे आमच्या क्लायंटना हेल्प करणं. इवन रूल आम्ही सेट नाही करत, त्यांना आम्ही रूल सेट करण्यासाठी, डिझाईन करण्यासाठी हेल्प करतो. हा आमचा रोल आहे, हा मेजर रोल आहे. आणि मग त्याच्यानंतर मग त्याला ड्राफ्टिंग करणं, ते ड्राफ्टिंग चेक करणं आणि त्याच्यानंतर ती लिगल ड्राफ्टेड विल ॲडव्होकेटकडून मेन्शन करून त्यांना परत रिव्ह्यू करणं आणि फायनली मग देअर आर अ प्रोसेस, मल्टिपल प्रोसेस. त्या प्रोसेसप्रमाणे एक साधारण 45 ते 60 दिवसामध्ये त्यांचं कम्प्लीट ट्रस्ट स्ट्रक्चर कम्प्लीट होतं, बिल्ड होतं. सो बिंग अ वेल्थ प्लॅनर तुम्ही तुमच्या क्लायंटला वेल्थ क्रिएट करणं, वेल्थ मॅनेज करणं आणि वेल्थ मल्टिप्लाय करण्यासाठी ते हेल्प केलेलंच आहे. बट त्याही व्यतिरिक्त वेल्थ प्रिझर्वेशन करून जनरेशन टू जनरेशन हा पैसा जायला हवा याच्यासाठी हेल्प केलेला आहे. तो क्वेश्चन हा आहे की वेल्थ प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये जी ट्रस्ट, फॅमिली ट्रस्ट डीड जे आपण स्ट्रक्चर तुम्ही आत्ता म्हणालात,
यामध्ये ट्रस्टी, सेटलर किंवा बेनिफिशरी यांचे रोल काय काय असतात? ओके. तो वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये प्रत्येक फॅमिलीला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की इथे 3 कोर पार्टी असतात ज्या वेल्थ प्रिझर्वेशनच्या जर्नीमध्ये फॅमिली ट्रस्ट डीडमध्ये मेजर इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. पहिला रोल येतो सेटलर. आता सेटलरचा रोल आहे की इंटायर ट्रस्टला बिल्ड करणं, कन्स्ट्रक्ट करणं आणि ॲसेट इंटायर ट्रस्टमध्ये आणणं हा सेटलरचा रोल असतो. तर फॅमिलीमधला एखादा मेंबर जो फायनान्शियली इन्क्लाइन आहे, ज्याला बऱ्यापैकी फायनान्शियल नॉलेज आहे, ती व्यक्ती सेटलर म्हणून ट्रस्ट उभी करू शकते. सेकंड रोल येतो ट्रस्टीचा. आता ट्रस्टीचा जो रोल आहे हा इंटायर ज्या सेटलरनी ट्रस्टमध्ये ॲसेट आणलेले आहेत ना, या ॲसेटचं मॅनेजमेंट करणं हा ट्रस्टीचा रोल आहे, रादर दॅन ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे ट्रस्टी या ट्रस्टचा ओनर नाही आहे किंवा ट्रस्टी या ट्रस्टमधल्या ॲसेट्सचा उपभोग घेऊ शकत नाही. त्याचा रोल फक्त एवढाच आहे जो त्याला सेटलरनी, बेनिफिशरीनी रोल दिलेला आहे, त्या रोलला योग्य पद्धतीने निर्णय घेण्यास आणि मॅनेज करण्यास त्याला काम केलं पाहिजे. आता ट्रस्टीमध्ये जर ही गोष्ट बघितली तर फॅमिलीमध्ये असलेला एखादा मेंबर ट्रस्टी म्हणून काम करू शकतो किंवा एखादी ॲसेट मॅनेजमेंट, वेल्थ मॅनेजमेंट कंपनी असेल किंवा तुमचा कोणी ट्रस्टवरती लीगल ॲडवायझर असेल त्याला देखील तुम्ही ट्रस्टीमध्ये घेऊ शकता. पण ट्रस्टीमध्ये असलेली व्यक्ती फायनान्शियल इन्क्लाइन असणं गरजेचं आहे, कारण त्याला बरेचसे मेजर रिझन घ्यायचे जे ॲसेट रिलेटेड असतील, ट्रस्टच्या फायद्यासाठी असतील, बेनिफिशरीसाठी ज्या ज्या गोष्टी बेनिफिट आहेत त्या ट्रस्टीला योग्य पद्धतीने मॅनेज करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. ॲज पर इंडियन ट्रस्ट लॉ, ट्रस्टी कोण असायला पाहिजे? ज्याच्याकडे कंप्लीट ॲसेट क्लास मॅनेज करण्याचा सफिशियंट तरी एक्सपिरियन्स असायला पाहिजे. या व्यक्तीला ट्रस्टीमध्ये तुम्ही नमूद करू शकता. मोस्ट ऑफ द केसेस ज्या आमच्या आहेत त्याच्यामध्ये ट्रस्टीमध्ये त्या घरातली एखादी फॅमिली मेंबर असते आणि आमची कंपनी असते. जसं हिरण्य वेल्थ ॲडवायझरी खूप साऱ्या ट्रस्ट डीडमध्ये ट्रस्टीचा रोल करते, जेणेकरून स्ट्रक्चर योग्य पद्धतीने फॉलो होतोय का, कोणते फायनान्शियल निर्णय कधी घ्यायचेत, का घ्यायचेत, याच्यावरती कंप्लीट देखभाल करण्याचा जो रोल आहे हा ट्रस्टीचा रोल असतो. आणि मग थर्ड रोल येतो बेनिफिशरी. बेनिफिशरी म्हणजे ज्याच्या बेनिफिटसाठी ही इंटायर ट्रस्ट उभी केलेली आहे. इन शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं, त्या घरामधले सर्व फॅमिली मेंबर्स, हजबंड, वाईफ, चिल्ड्रन्स किंवा ग्रँड चिल्ड्रन्स हे बेनिफिशरी म्हणून बेनिफिट त्यांना मिळतो, ज्यांच्यासाठी ही ट्रस्ट उभी केलेली आहे, त्यांच्या बेनिफिटसाठी उभी केलेली आहे, ते आहेत बेनिफिशरी. तर हे 3 मेजर रोल फार इम्पॉर्टंट आहेत. हे प्रत्येक फॅमिलीने ज्यांना खरंच सिरियसली वेल्थ क्रिएट करायची, प्रोटेक्ट करायची, प्रिझर्व करायची आहे, या बेसिक गोष्टी तरी माहिती पाहिजेत की हे 3 मेजर कोर रोल एका फॅमिली ट्रस्ट डीडमध्ये असतात. आता एक ॲव्हरेज मिडल क्लास फॅमिली जर आजच्या घडीला जर बघितलं तर इन्कम चांगल्या पद्धतीने अर्न करते, कॉर्पोरेट जॉब करतात, प्रोफेशनल्स असतात, डॉक्टर्स असतात, यांनी बऱ्यापैकी वेल्थ क्रिएट केलेली असते, बिल्ड केलेली असते. पण प्रिझर्वेशनचं कोणत्याच पद्धतीचं लिगल स्ट्रक्चर नसल्या कारणाने ते फॅमिली ट्रस्ट डीडला इम्पॉर्टन्स देत नाही. सुरुवातीला मी एक गोष्ट तुम्हाला काय म्हणालेलो की जर तुम्ही बिझनेस करताय तर त्या बिझनेसमध्ये SOP फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही कंपनी रन करताय तर तुमच्याकडे बोर्ड स्ट्रक्चर फार इम्पॉर्टंट आहे. मला एकच म्हणायचं, तुम्ही हाय इन्कम अर्न करताय आणि ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्ट करताय तर तुमच्याजवळ एक वेल्थ लिगल स्ट्रक्चर असायला पाहिजे, ट्रस्ट डीड असणं गरजेचं आहे, जेणेकरून वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये 1-2 फायनान्शियल मिस्टेक जर झाल्या तुमच्याकडून तर तुमची वेल्थ डिस्ट्रॉय नाही व्हायला पाहिजे. तो सेटलर जर म्हणाला तर सेटलरचा रोल आहे की त्याला विजन सेट करायचं आहे. ट्रस्टीचं रोल आहे की त्या विजनला एक्झिक्यूट करायचं आहे. आणि बेनिफिशरी जे आहेत या एंटायर प्रोसेसमध्ये त्याचा उपभोग घ्यायचा आहे. तो प्रत्येकाचा रोल आहे आणि प्रत्येकाच्या रोलसाठी काही रूल पण सेट केलेले आहेत. तो एंटायर हे स्ट्रक्चर या 3 कोर पार्टीजवरती डिपेंड असतं.
सो आय एम शुअर सर की ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या क्लायंटला फॅमिली ट्रस्ट डीडसाठी किंवा वेल्थ प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजीसाठी ॲडवाईज करताय, तर त्यांचा पैसा तर नक्की जनरेशन टू जनरेशन जाण्याचे चान्सेस तरी मला दिसत आहेत. बट तरी पण एक क्वेश्चन मनामध्ये येतोय की बऱ्याच वेळेला विल हा पण एक शब्द ऐकलाय आणि ट्रस्ट विषयी तर तुम्ही बऱ्याच आता कन्व्हर्सेशन केलेलं आहे. तर या दोघांमधला फरक काय? विल आणि ट्रस्ट या दोघांमध्ये आपण जर काय मेजर फरक म्हणू शकतो? दोघांची पहिली सिमिलॅरिटी अंडरस्टँड करू. विल आणि फॅमिली ट्रस्ट डीड दोन्ही सक्सेशन प्लॅनिंग टूल आहेत, हे फर्स्ट अंडरस्टँड करा. आता विलचा काय उपयोग असतो की एखाद्या व्यक्तीने जर विल बनवली तर त्या विलमध्ये त्यांनी नमूद केलं आहे की माझ्या पश्चात माझ्या ॲसेट्स, कोणकोणत्या ॲसेट्स कोणाला मिळणार. तर विल जी आहे ही एक्झिक्यूट होते ज्या व्यक्तीची विल आहे त्या व्यक्तीच्या डेथनंतर. आणि ती व्यक्ती ज्यावेळेस त्याची डेथ होते त्यावेळेस त्या व्यक्तीने कोणाच्यासाठी त्या ॲसेट्स कोणाकडे जायचं हे मेन्शन केलं, त्या व्यक्तीला त्या ॲसेट्स ट्रान्सफर केले जातात. पण यामध्ये ना एक गोष्ट असं आहे की अनेक वेळा काय होतं की त्या व्यक्तीला त्या ॲसेट ट्रान्सफर करतेवेळी कोर्टाकडून प्रोबेट घेऊन यावा लागतो, काही डिस्प्यूट्स होतात, काही फॅमिली डिसॲग्रीमेंट होतात, डिले होतं आणि या गोष्टीमुळे त्या ॲसेट्स विल असल्या कारणाने देखील योग्य वेळेला मिळतीलच, योग्य व्यक्तीकडे जातीलच याची क्लॅरिटी नसते. याच्या उलट जर आपण फॅमिली ट्रस्ट बघितलं तर फॅमिली ट्रस्ट हा असा डॉक्युमेंट आहे की ज्या डॉक्युमेंटमध्ये ती व्यक्ती जिवंत आहे त्यावेळेस पण ती एक्झिक्यूट असते, त्या व्यक्तीच्या डेथनंतर पण एक्झिक्यूट असते आणि ती व्यक्ती लाईफ टाईम नेक्स्ट जनरेशन टू जनरेशन पण ती एक्झिक्यूट करू शकतं. असा हा फॅमिली ट्रस्ट डीडचा डॉक्युमेंट आहे, ज्याच्यामध्ये क्लिअरली रूल मेन्शन केलेला आहे की माझ्या संपत्तीमधून कोणाला किती प्रमाणामध्ये इन्कम कधी दिलं जाईल, कोणाला किती प्रमाणामध्ये कॅपिटल किती % केव्हा दिलं जाईल, हे सगळे रूल्स ना ट्रस्ट डीडमध्ये मेन्शन केलेले आहेत. तर ज्या व्यक्तीकडे सफिशियंट वेल्थ क्रिएट ऑलरेडी केलेली आहे तर त्यांनी फॅमिली ट्रस्ट डीड बनवणं फार गरजेचं आहे. जसं खूप सारे हाय इन्कम अर्नर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्स आहेत, यांनी त्यांच्या हार्ड अर्न मनीने बऱ्यापैकी वेल्थ ऑलरेडी एस्टॅब्लिश केलेली आहे, क्रिएट केलेली आहे. यांना व्हील करून चालणार नाही, यांना ट्रस्ट डीड करणं पण फार गरजेचं आहे. ट्रस्ट डीडमुळे आपण मागे एका एक्झाम्पलमध्ये काय बघितलं, त्या व्यक्तीने 6.25 करोडची वेल्थ क्रिएट केलेली आहे. पण ज्यावेळेस त्यांनी फॅमिली ट्रस्ट बनवली त्यावेळेस त्याला बरेचसे रूल्स सेट करता आले. त्याला हा रूल सेट करता आला की माझ्या पश्चात माझ्या वाईफला 70% माझ्या कॅपिटलमधून इन्कम, डॉटरला 30% इन्कम, माझ्या पश्चात माझ्या निधनानंतर इमिजिएट त्यांना 10% कॅपिटल. ह्या सर्व गोष्टी तुम्ही व्हीलमध्ये मेन्शन नाही करू शकत. तो व्हील म्हणजे ॲसेट ट्रान्सफर करण्यासाठी असलेलं सक्सेशन टूल. बट फॅमिली ट्रस्ट म्हणजे ॲसेट फक्त ट्रान्सफर नाही, तर ॲसेट मॅनेजमेंट, ॲसेट प्रोटेक्शन आणि ॲसेट प्रिझर्वेशन तिन्ही गोष्टी एकत्र करणारं सक्सेशन प्लॅनिंग टूल मिळतं. ओके. तर जे लोक हाय इन्कम अर्नर ऑलरेडी ॲसेट्स त्यांनी बिल्ड केलेलं आहे त्यांच्यासाठी व्हीलपेक्षा सक्सेशन प्लॅनिंगसाठी बेस्ट ऑप्शन फॅमिली ट्रस्टेड एस्टॅब्लिश करणं आहे. या ट्रस्टमार्फत त्यांना त्यांची वेल्थ त्यांच्या जिवंतपणी लाईफ टाईम एन्जॉय करता येते, पुढच्या जनरेशनला पण त्यांच्या रूल्स सेट प्रमाणे एन्जॉय करता येते. टप्प्याटप्प्याने कॅपिटल त्यांना मिळते, ती वापरायची कशी याचे रूल्स मिळतात. त्याच्यानंतर 3rd जनरेशन 4th जनरेशन वेल्थ, म्हणजे वेल्थ तुम्हाला लिगसीमध्ये घेऊन जायचं असेल, त्यासाठी तुम्ही सिरियस असाल तर फॅमिली ट्रस्ट डीड बेस्ट ऑप्शन राहील. सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने फॅमिली ट्रस्ट आणि विल यामधला फरक सांगितलात, राईट. विल मार्फत माइट बी नेक्स्ट जनरेशनला इझिली ॲक्सेसिबिलिटी आहे त्या ॲसेटचा. ती ॲसेट्स ती जनरेशन मॅनेज करेल की याची शाश्वती वाटत नाही की ती करू शकते. बट फॅमिली ट्रस्ट क्रिएट करण्याचे मुख्य बेनिफिट्स कुठले आहेत की जेणेकरून ती संपत्ती जास्तीत जास्त काळ शिस्तबद्ध पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत जाऊ शकते? नक्कीच धनश्री मॅडम, फॅमिली ट्रस्ट डीडमध्ये बेनिफिट्स किती आहेत त्यापेक्षा ना एक गोष्ट मी म्हणेन की स्ट्रॉंग बेनिफिट्स आहेत. ओके. आणि हे बेनिफिट्स डिपेंड करतात प्रत्येक फॅमिलीच्या सिच्युएशनवरती. तर पहिला बेनिफिट हा राहील की तुमच्या एंटायर वेल्थला कंट्रोल आणि कंटिन्युटी दोन्ही गोष्टी अवेलेबल होतील. दॅट मीन्स
ज्यांनी ट्रस्ट बनवलेली आहे, ज्या फॅमिलीसाठी बनवलेली आहे, त्या फॅमिलीकडेच त्यांच्या वेल्थचा कंट्रोल राहील आणि ती कंटिन्युटी पण राहील. दुसरा बेनिफिट, स्पाऊसचं इन्कम प्रोटेक्शन होईल. ज्या व्यक्तीने वेल्थ ती प्रिझर्व करण्यासाठी ट्रस्ट डीड बनवलेली आहे, त्या व्यक्तीच्या पश्चात स्पाऊसचं इन्कमचं प्रोटेक्शन केलं जाईल. ओके. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मुलांचं डिसिप्लिन, चिल्ड्रन डिसिप्लिन राहील. कारण त्याचं मी तुम्हाला सांगतो की तुमच्या मुलांना डायरेक्टली त्या व्यक्तीने जे ट्रस्ट बनवलं त्याच्या डेथनंतर संपूर्ण वेल्थचं ॲक्सेस नाही मिळणार. बरोबर. त्यामुळे मुलांमध्ये डिसिप्लिन राहील आणि मुलांना टप्प्याटप्प्याने काही प्रमाणामध्ये वेल्थ डिस्ट्रीब्यूट पण केली जाईल. म्हणजे संपूर्ण वेल्थ न देता काही प्रमाणामध्ये वेल्थ डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्यांना त्या वेल्थची व्हॅल्यू कळेल, त्या वेल्थला मॅनेज करतील, ते देखील त्या वेल्थला ग्रो करण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांना एक तो कॉन्फिडन्स राहतो की आपल्या आईवडिलांनी जी ट्रस्ट डीड बनवलेली आहे ही वेल्थ लाईफ टाईम राहणार आहे, ही कधी संपणार नाही आहे. त्यामुळे मुलं देखील डिसिप्लिन होतील. चौथा बेनिफिट, इम्पॉर्टंट बेनिफिट, लिगसी प्रिझर्वेशन ज्याला म्हणतो. याचा अर्थ असा होईल की तुम्ही जी आज वेल्थ क्रिएट केलेली आहे, तुमचं स्ट्रक्चरच असं आहे की ती वेल्थ अनायासा चॉईसनी पुढच्या जनरेशनकडे जाणार आहे, तिथून ती पुढच्या जनरेशनकडे जाणार आहे. तर जनरेशन टू जनरेशन ती वेल्थ फिरत राहील. तुम्ही वेल्दीएस्ट फॅमिलीला जर बघितलं तर ते लोक देखील अशाच पद्धतीने त्यांच्या वेल्थला प्रिझर्व करतात. पण एक सर्वसामान्य व्यक्ती जी आहे त्याला वेल्थ प्रिझर्वेशन काय हे माहीत नाही, वेल्थ क्रिएशन काय आहे हे माहीत नाही, प्रोटेक्शन काय हे माहीत नाही. ते 4 मेजर बेनिफिट आहेत वेल्थ प्रिझर्वेशनचे, फॅमिली ट्रस्ट डीडचे. हे प्रत्येक फॅमिली जी इन्कम अर्न करते, सेव्ह करते, इन्व्हेस्ट करते आणि वेल्थ क्रिएट करण्यासाठी सिरियस आहे, फॅमिलीच्या फायनान्शियल सिक्युरिटीसाठी सिरियस आहे, त्या प्रत्येक फॅमिलीला हे बेनिफिट्स माहीत असणं फार गरजेचं आहे. बट सर, सर्वसामान्यपणे ही गोष्ट ऑब्झर्व केली की विल क्रिएशन करणं किंवा फॅमिली ट्रस्ट बिल्ड करणं हा तर खूपच गंभीर विषय आहे. या दोन्ही गोष्टींना प्राधान्य का दिलं जात नाहीये? तर मुद्दा हा आहे, प्राधान्य का नाही देत? कारण वेल्थ क्रिएशन आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे की वेल्थ प्रोटेक्शन आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट टास्क आहे, प्रिझर्वेशन इम्पॉर्टंट टास्क आहे, याचा अवेअरनेसच आपल्याला नाही आहे आणि म्हणून ते प्राधान्य दिलं जात नाही आहे. तर तुम्ही 1% वेल्दीएस्ट लोकांना जर बघितलं तर वेल्थ क्रिएशन, प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशनला ते टॉपचं प्राधान्य देतात, हेल्थला टॉपचं प्राधान्य देतात. या 2 गोष्टीनंतर ज्या काही गोष्टी येतील ना त्या गोष्टींना त्याच्यानंतरचं प्राधान्य दिलं जातं. पण सर्वसामान्य व्यक्ती जर तुम्ही म्हणते की वेल्थ क्रिएट करण्यासाठी प्राधान्य द्यायला लागले, जसं स्पेसिफिकली कोविड नंतरच खूप सारे सोशल मीडिया चॅनल आले, यूट्यूबवरती वेल्थ ॲडवायझर्स आले, फायनान्शियल ॲडवायझर आले, ते वेल्थ क्रिएट करण्याच्या स्ट्रॅटेजीज सांगायला लागले, मोठी मोठी स्वप्न ते लोकांना सेल करायला लागले आणि मोठी स्वप्न लोक इझिली अचीव करू शकतील हे त्यांना सांत्वन द्यायला लागले. तिथूनच वेल्थ क्रिएशनची जर्नी सुरू झालेली आहे. बट आज गेल्या 5 वर्षामध्ये जर बघितलं तर ज्यांनी सफिशियंट वेल्थ क्रिएट केले त्यापैकी बरेचसे लोक वेल्थ डिस्ट्रॉय पण करू शकलेले आहेत. रिझन काय की त्यांना प्रिझर्वेशन हे अवेअरनेस नाही आहे. प्रिझर्वेशन अवेअरनेस क्रिएट करण्यासाठीच हा स्पेसिफिकली पॉडकास्ट आम्ही आज घेत आहोत. त्याचं मेन रिझन अवेअरनेस कुठल्याही गोष्टीचा जो आहे हा लोकांकडे नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला वाटतंय की लोकांनी वेल्थ क्रिएट करायला पाहिजे, तुम्हाला वाटतंय जी त्यांनी क्रिएट केली ती प्रिझर्व करायला पाहिजे, तर या गोष्टींचा अवेअरनेसपासून सुरुवात होते. कारण एखादी गोष्ट चेंज करायचं आहे तर चेंज अवेअरनेसने येतो. चेंज विदाऊट अवेअरनेस तुमचं येऊ शकत नाही आणि अवेअरनेस तुमच्या डीपर लेवलवरती जाणं फार गरजेचं आहे. सर्वसामान्य व्यक्ती वेल्थ क्रिएशन, प्रिझर्वेशन, प्रोटेक्शन त्यांच्या व्हॅल्यू सिस्टीममध्ये नसतं, म्हणून कदाचित ते अनकॉन्शियसली कळत न कळत या गोष्टीला दुर्लक्ष करतात किंवा राग करतात. म्हणजे आपण अशा फॅमिलीमधून आलेलो आहे जिकडे मनी, फायनान्स हे डिस्कशन होत नाही. मग इव्हन आपण टेबलवरती जेवायला जरी बसलो तरी वेल्थ, मनी, फायनान्स या टॉपिकवरती आपण डिस्कस करत नाही. रादर दॅन या टॉपिकवरती डिस्कशन सुरू झाल्यानंतर हा टॉपिक बोरिंग आहे. कारण सबकॉन्शियस लेवलवरती कुठेतरी आपल्याला प्रोग्राम केलेलं आहे, एवढं हार्ड प्रोग्राम केलं आहे की या विषयावरती जास्त बोलायचं नाही. बट तुम्ही वेल्दीएस्ट फॅमिलीला बघितलं तर बिझनेस आणि इन्व्हेस्टिंग ते जेवणाच्या टेबलवरती बोलतात. हे फार इम्पॉर्टंट लेसन आहे की वेल्थला क्रिएट करणं, प्रोटेक्ट करणं, प्रिझर्व करणं हे करिक्युलममध्ये येणार नाही आहे. पण तुम्हाला ती गोष्ट अंडरस्टँड करून क्लेवरली त्याला ॲब्सॉर्ब करून त्याच्यावरती काम करणं, ॲक्शन घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तो एकंदरीत सर विषय तर फार गंभीर वाटला आणि खरंच सिरियस होता, अगदी किचकट पण होता, राईट, पण इम्पॉर्टंट पण आहे.
खरंच आपल्याला वाटतंय की आपली संपत्ती पुढच्या जनरेशन टू जनरेशन जायला हवी आहे, तर मी म्हणेल हा आजचा विषय फार महत्त्वाचा ठरला. राईट. तो हा जो आजचा आपण पॉडकास्ट घेतला, हा साधारण कोणत्या पिढीसाठी आहेत किंवा हा पॉडकास्ट कुठल्या व्यक्तींनी बघायला हवा आहे आणि ज्यांनी बघितलंय किंवा ज्यांना तो फॉलो करायचा आहे, त्यांनी कुठल्या स्टेप्स घ्यायला हव्यात? सो जनरली बघा, ही गोष्ट तुम्ही बोलताना एक काय बोललात, की एकंदरीत हा विषय फार गंभीर आहे आणि किचकट आहे. तर मला आवर्जून सांगायचं, तुम्हालाही सांगायचं आहे आणि सर्व जे पॉडकास्ट बघतील त्या व्यक्तीला सांगायचं आहे, जर तुम्ही वेल्थ क्रिएट करण्यासाठी फार सिरियस असाल ना, तर वेल्थ क्रिएशन जर्नी, वेल्थ प्रोटेक्शन जर्नी ही किचकटच असणार आहे. ती कधी तुम्हाला फन नाही देणार. आज सोशल मीडियावरती खूप सारे ॲडवायझर तुम्हाला एक्सायटेड करतात, स्ट्रॅटेजी दाखवतात. कधी हा प्रश्न जरा विचारा त्यांना, की जे म्हणतायत ते रिझल्ट त्यांनी किती लोकांच्या लाईफमध्ये प्रोड्यूस केलेले आहे. त्यांच्याजवळ असे लोक नसतील. तर हा पॉडकास्ट कोणी बघायचा? जर नॉलेज गेन करायचं असेल तर सगळ्यांनी बघू दे. बट ॲक्शन घ्यायची असेल तर हा पॉडकास्ट जे लोक वेल्थ क्रिएट करण्यासाठी सिरियस आहेत, वेल्थ प्रोटेक्ट करण्यासाठी सिरियस आहेत, प्रिझर्व करण्यासाठी सिरियस आहेत, त्या व्यक्तींनीच हा पॉडकास्ट बघावा. फॉर एक्झाम्पल खूप सारे असे हाय इन्कम अर्नर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्स आहेत, डॉक्टर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, बिझनेस ओनर्स आहेत, आंतरप्रिनर्स आहेत. यांचं महिन्याचं रिव्हेन्यू चांगलं आहे, यांनी बऱ्यापैकी वेल्थ क्रिएट केलेली आहे. पण आता ह्या वेल्थला क्रिएट केल्यानंतर ते कन्फ्यूज आहेत की याला कशा पद्धतीने प्रोटेक्ट करायचं. त्या व्यक्तीने हा पॉडकास्ट बघून ॲक्शन घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या व्यक्तीने ना काही प्रश्न स्वतःला विचारावे. पहिला प्रश्न हा विचारावा की आज जर मला काही झालं तर माझ्यानंतर माझी वेल्थ मॅनेज कोण करणार. दुसरा प्रश्न हा विचारायचा आहे की माझ्यानंतर माझ्या फॅमिलीचं इन्कमचं सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन कोण करणार आहे. ओके. तिसरा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या पश्चात माझी जी मुलं आहेत, माझी जी नेक्स्ट जनरेशन आहे, त्या नेक्स्ट जनरेशनला लिगसी ट्रान्सफर कशी करायची. तिन्ही प्रश्न विचारल्यानंतर तर त्याचं उत्तर नाही असेल, नो असेल, त्या व्यक्तीने वेल्थ प्रिझर्व करण्यासाठी फॅमिली ट्रस्ट एस्टॅब्लिश करणं फार गरजेचं आहे. कारण खूप कष्टाने त्या व्यक्तींनी, रिस्क घेऊन व्यक्तींनी, इन्व्हेस्ट करून व्यक्तींनी एक सफिशियंट डिसेंट ॲसेट्स वेल्थ क्रिएट केलेली आहे. पण हीच सफिशियंट वेल्थ, डिसेंट ॲसेट, नेटवर्क त्याला प्रिझर्व करण्यासाठी फॅमिली ट्रस्ट एस्टॅब्लिश करणं फार गरजेचं आहे. ओके. तर हा पॉडकास्ट फक्त सिरियस वेल्थ क्रिएटर, सिरियस वेल्थ प्रोटेक्ट आणि प्रिझर्व करणाऱ्या व्यक्तींनी पाहावा हे मी विनंती करतो. नॉलेज इन्क्रीज करायचं असेल तर सगळ्यांनी बघितलं तरी चालेल. कारण आज ना उद्या तुम्ही पण वेल्थ क्रिएट करण्यासाठी सिरियस होऊ शकता. आज नाही आहे इट डझंट मीन की भविष्यामध्ये होणार नाही आहे किंवा व्हायचं नाही आहे किंवा वेल्थला निगेटिव्ह पद्धतीने पहिली गोष्ट बघू नका. काय होतं की आपल्याला आपण अशा समाजामधून आलो, सोसायटीमधून आलो आहे की वेल्थला आपण निगेटिव्ह पद्धतीने बघतो आणि निगेटिव्ह पद्धतीने ट्रीट करतो. मग त्यामुळे ज्यांनी वेल्थ क्रिएट केली त्याचा पण राग करतो. आणि त्यामुळे स्कॅम भारतामध्ये होण्यामागचं रिझन हेच आहे की इथे स्पेसिफिकली सोशल मीडियाच्या वर्ल्डमध्ये ना स्वप्न अशी विकली जातात. राईट. मुद्दा स्वप्न विकली जातात तो नाही आहे, पण ती स्वप्न ती अंडरस्टँड करा. त्याचं स्वप्न, तुमचं स्वप्न कोणतं आहे ते पूर्ण करण्यासाठी काय काय गोष्टींचे चॅलेंज येणार. साहजिकच आहे की तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही ते सहजासहजी अचीव्ह नाही करू शकत. तुम्हाला अशा चॅलेंजिंग सिच्युएशनमधून जावं लागेल. ही वस्तुस्थिती अंडरस्टँड करा. गुड. सो गेल्या तासाभरामध्ये नितीन सर तुम्ही खूप हाय व्हॅल्यू इन्फॉर्मेशन आणि ज्याच्यामुळे लाईफ ट्रान्सफॉर्म होऊ शकतं ही प्रोव्हाइड केली. तो खूप मी तुमचा आभार मानेल. पण ज्या व्यक्तींनी काही संपत्ती क्रिएट केली वयाच्या 50-60मध्ये असेल किंवा ज्याला रिअलाईज होते की नाही मी खूप सिरियस आहे, माझ्या पिढ्यानपिढ्या हा माझी संपत्ती, हा वारसा जायला हवा आहे, अशा व्यक्तींना जर काही क्वेश्चन्स असतील किंवा त्यांना काही मदत हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही त्यांना कसं हेल्प करू शकता? बघा, पॉडकास्ट पूर्ण बघितल्यानंतर ना डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म आपण शेअर करू. त्या गुगल फॉर्मवरती तुम्ही क्लिक करा आणि क्लिक करून तुम्हाला एक 1-on-1 फ्री कन्सल्टेशन बुक करा आमच्या एक्सपर्ट टीमसोबत. आणि मग ते एक्सपर्ट तुमचं एंटायर वेल्थ स्ट्रक्चर अंडरस्टँड करेल. तुम्हाला वेल्थ किती क्रिएट केली, प्रोटेक्ट किती केलेली आहे आणि प्रिझर्व कशा पद्धतीने करायचं आहे याचं एक बेसिक तुम्हाला नॉलेज देईल आणि काही रिपोर्ट देईल.
त्या पद्धतीने तुम्हाला क्लॅरिटी येईल की तुम्ही कुठे आहात, फायनान्शियल कुठे उभे आहात आणि कुठे जायचं, जिकडे जायचं तिकडे तुम्हाला प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन कशा पद्धतीने करायचं आहे, हे 60 मिनिटाचं 1-on-1 फ्री कन्सल्टेशन आमच्या टीमकडून तुम्हाला मिळून जाईल. येस. सो थँक्यू व्हेरी मच नितीन सर, तुम्ही पुन्हा एकदा आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि खूप काही माहिती अशा पद्धतीने दिली की सेल्फलेसली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आत्तापर्यंत 17 वर्ष काम करताय. लोकांनी वेल्थ क्रिएट करायला हवी यावर तुम्ही खूप जोर दिलेला आहे आणि त्याच्यासाठी स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहेत आणि आता तर तुम्ही लिगल स्ट्रक्चरविषयी खूप मोठा प्रसार चालू केलेला आहे. तर मी खरंच तुमचं खूप धन्यवाद मानते की तुम्ही या पद्धतीने एज्युकेशन देत आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुम्ही या विषयावरती जे काही तुम्ही क्वेश्चन्स विचारले खूप क्वालिटी क्वेश्चन्स होते. जे लोक हे पॉडकास्ट बघतील त्यांना ते क्वेश्चन्समध्ये त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि ती प्रश्नांची उत्तरं साधीसुद्धी नाहीत. हे प्रश्नांचे उत्तर त्यांचं लाईफ चेंज करू शकते, पुढच्या पिढीचं लाईफ चेंज करू शकते आणि जनरेशन टू जनरेशन पिढीचं लाईफ चेंज करू शकतो असे प्रश्न होते आणि अशा प्रश्नांची मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सर.